हाय फ्रेंड्स, स्वात किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। तर इथे मी गव्हाची खीर केलेली आहे। अतिशय मस्त अशी पौष्टिक आहे आणि तुम्हाला माहितीच असेल गहू आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे ते। तर लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता खीर आणि विशेषतः ही श्रावण महिन्यात केली जाणारी आहे खीर। तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन। तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि एक लाईक देखील करा। गहू घेतलेला आहे, एक वाटी भरून रात्रभर भिजत ठेवलेला होता गहू। छान स्वच्छ पाण्याने धुवायचं आपल्याला आणि त्यानंतर मी भिजत ठेवलेला होता। तर एवढा छान असा मऊ भिजलेला आहे गहू। तर आता मी कुकरमध्ये शिजवणार आहे गहू। तर इथे मी गहू सगळं कुकरमध्ये आता टाकून घेत आहे आणि ह्याच्यात जरा आणि यांना पाणी आता ओतून घ्यायचं आहे आपल्याला। अर्धा इंचभर मी पाणी अंदाजे टाकते ह्याच्यामध्ये। खपली गहू असतील ना तर त्याची खीर छान लागते। मी आपले लोकवनचे गहू आहे त्याची चव करणार आहे, त्याची चांगली लागते खीर। तर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही त्याची देखील करू शकता। त्याला मी 10 शिट्या करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर मिक्सरला हे वाटून घेतलेले आहे पल्स मोडमध्ये। तर त्यात 2 ते 3 चमचे मी ते तूप टाकलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहेत सर्व। आणि खोबरं आहे ना सुक्का त्याचेही तळून घेतलेले होते। आणि आपण जे गव्हाची जी भरड काढून घेतलेली होती ना मिक्सरमध्ये, ती याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि छान मस्त अशी मिक्स करून घ्यायची आहे। तरी गव्हाची खीर आहे ना अतिशय छान लागते। विशेषतः श्रावण महिन्यात सांगली भागाकडे जे कोणी असतील त्या साईडला ही केली जाते। आणि इथे मी गहू जेवढे घेतलेले होते ना, एक बाउल तेवढंच मी गूळ टाकलेला आहे। आणि ह्या इथे बघा पाणी टाकलेलं आहे। जे मिक्सरच्या भांड्यामध्ये भरड होती त्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे। जे शिजवलेले होते ना गहू तेच राहिलेलं पाणी घेतलेलं आहे। तर त्याला चांगलं शिजून पुन्हा देऊया आपण। एक 10 ते 15 मिनिटाचं ना मध्यम गॅस ठेवायचा आणि याला शिजवून देऊया आपण। जरी पातळ दिसत असेल ना नंतर एक घट्टसर होते, दाटसर होते। चला तर ही बघा मस्त झालेली आहे खीर आपली दाटसर अशी। तर ह्याच्यामध्ये तुम्ही दूधही घेऊ शकता, पण दूध ना खीर गरम असताना शक्यतो गरम दूध टाका, कारण गूळ आहे त्याच्यामुळे जर थंड टाकलं ना दूध फाटण्याची शक्यता असते खीर त्यामुळे। तर ही मस्त अशी छान मला आवडते गव्हाची खीर आणि मुलांना देखील ही छान आवडते खीर। आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला सांगा आणि तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी पाहिजे असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि सबस्क्राईब कर आपला चॅनल स्वात किचनचा, लवकरात लवकर सबस्क्राईब केला नसेल तर करा। आणि बाजूचं जे बेल आयकॉन बटन आहे ते प्रेस करायला मात्र विसरू नका। तर अशाच विविध प्रकारच्या रेसिपी पाहत जा। तोपर्यंत बाय।